हॅलो डिअर फ्रेंड्स, आज मी तुम्ही जे बऱ्याच दिवसापासून डिमांड करताय की सर आम्हाला संपूर्ण टेन्स शिकवा, संपूर्ण टेन्स शिकवा. तर मित्र हो, आज ती वेळ आलेली आहे. मी तुम्हाला संपूर्ण टेन्स शिकवणार आहे, बरोबर आहे. आणि संपूर्ण टेन्स आपल्याला शिकणं का गरजेचं आहे ते आपल्याला देखील या ठिकाणी बघायचं आहे. मित्र, का गरज आहे संपूर्ण टेन्स शिकायची? तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स घेतो किंवा इंग्लिश ग्रामर बघत असतो, दोन्ही वेळेस आपल्याला टेन्सची गरज आहे. जेव्हा आपण इंग्लिश स्पीकिंग करत असतो किंवा इंग्रजी बोलत असतो तेव्हा मॅक्झिमम सेंटेन्स हे टेन्समधले असतात. आणि म्हणून टेन्स जर आपल्याला आला तर आपल्याला इंग्लिश स्पीकिंग करणं सोपं जातं. हे झाला एक भाग. म्हणजे जेवढे आपण वाक्य बोलतो हे त्यातले जवळपास 70 ते 80% वाक्य हे टेन्समधले असतात. म्हणून आपल्याला टेन्स शिकणं गरजेचं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामरसाठी पण टेन्स महत्त्वाचा असतो. सगळ्या एक्झामला टेन्स येतो. म्हणजे जवळपास 5वीच्या एक्झामपासून जर धरल्या तर वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी पण या टेन्सचे प्रश्न असतात. म्हणून टेन्स जर आला तर एक्झाममध्ये मार्क पडतात. आणि सगळं जे ग्रामर असतं इंग्लिशचं वेगवेगळे असेल, मग चेंज द व्हाईस असेल किंवा ग्रामरचे जेवढे काही प्रकार आहेत हे जवळपास सगळे प्रकार ग्रामरचे शिकण्यासाठी आपल्याला टेन्सची गरज असते. म्हणून टेन्स किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून जर तुम्हाला आपण इंग्लिश स्पीकिंग जर करत असोल तर इंग्लिश स्पीकिंग करताना आपल्याला टेन्स कसं बघायचं आणि ग्रामरसाठी पण टेन्स किती महत्त्वाचं आहे ते तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येणार आहे. म्हणून मी आजच्या दिवशी संपूर्ण टेन्स या व्हिडिओमध्ये संपवणार आहे. म्हणून कुठेही जाऊ नका, हा पूर्ण व्हिडिओ पहा. एवढा व्हिडिओ जर पूर्ण बघितला तुम्हाला तर मित्र हो, तुम्हाला नंतर टेन्सचा अभ्यास करण्याची गरज पडणार नाही, वेगळे व्हिडिओ बघायची गरज नाही किंवा पुस्तकामध्ये टेन्स वाचायची गरज पडणार नाही. तर सुरू करूया आपण की नेमकं काय आहे हे टेन्स. तर मित्र, टेन्समध्ये तुम्हाला माहिती आहे की टेन्स म्हणजे काळ. आणि हा जो काळ असतो हा काळ शिकण्यासाठी आपल्याला अगोदर काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर यातली पहिली आहे आपल्याला टू बीचे सहाय्यकारी क्रियापदं माहीत असणं गरजेचं आहे. काय माहीत असणं गरजेचं आहे? टू बीचे सहाय्यकारी क्रियापदं. तर मी तुम्हाला याच्या अगोदरच्या अनेक व्हिडिओमध्ये टू बीचे सहाय्यकारी क्रियापदं कोणते आहेत ते सांगितलेले आहेत. ॲम, इज, आर हे वर्तमान काळामध्ये आहेत, वाज, वेअर हे भूतकाळामध्ये आहेत आणि शाल बी, विल बी हे भविष्य काळामध्ये आहेत. असे 7 टू बीचे सहाय्यकारी क्रियापद आहेत. हे माहिती असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काय माहिती असणं गरजेचं आहे? टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापदं. कोणतं? टू हॅवचे. किती आहेत? हे 5 आहेत. हॅव, हॅज हे वर्तमान काळामध्ये आहेत, हॅड हा भूतकाळामध्ये आहे आणि शाल हॅव, विल हॅव हा भविष्य काळामध्ये आहे. हे 5 आहेत टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद. तिसरी गोष्ट काय माहीत असणं गरजेचं आहे? टू डूचे सहाय्यकारी क्रियापद. टू डूचे सहाय्यकारी क्रियापद किती आहेत? तर 3 आहेत. डू, डज हे वर्तमान काळामध्ये आहेत आणि डीड हे भूतकाळामध्ये आहेत. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. हे ॲम, इज, आर वर्तमान काळामध्ये, वाज, वेअर भूतकाळामध्ये आणि शाल बी आणि विल बी हे भविष्य काळामध्ये. असे टोटल हे 5, हे 7 आणि 3 असे 15 सहाय्यकारी क्रियापद आपल्याला माहिती असेल तर आपण टू बीचे, टू हॅवचे आणि टू डूचे हे सहाय्यकारी क्रियापद माहीत असतील तर आपण टेन्स शिकू शकतो. आता मित्र, एक महत्त्वाची चौथी जी गोष्ट आहे ती फार महत्त्वाची आहे की आपल्याला मेन व्हर्ब जे म्हणतो आपण त्यांना, मेन व्हर्बमध्ये जे ॲक्शन वर्ड्स असतात, ॲक्शन वर्ड्स, तर हे ॲक्शन वर्ड्स आणि त्यांचे जी 3-4 रूपं आहेत हे 4 रूपं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं की प्ले हे ॲक्शन वर्ड आहे, त्याचं V2 काय, सेकंड फॉर्म काय कोणता आहे? प्लेड आहे. थर्ड फॉर्म कोणता आहे? परत प्लेड आहे. आणि फोर्थ फॉर्म कोणता आहे? प्लेइंग आहे. प्लेइंग. असे क्रियापदाचे 4 रूपं कमीत कमी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. V1, V2, V3, V4. या जर 4 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या, टू बीचे सहाय्यकारी क्रियापदं, टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापदं, टू डूचे सहाय्यकारी क्रियापदं आणि मेन व्हर्बमध्ये ॲक्शन जे व्हर्ब्स असतात हे ॲक्शन व्हर्बची 4 रूपं कमीत कमी कोणचंही, समजा
टू राईट हे जे क्रियापद असेल तर राईट त्याचं पहिलं होतं, रोड दुसरं होतं, रिटर्न तिसरं होतं आणि रायटिंग चौथं होतं. हे 4 रूपं प्रत्येक ॲक्शन वर्डचे, ॲक्शन व्हर्बचे, क्रियापदाची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या 4 गोष्टी माहीत झाल्या. आता पुढची गोष्ट पाहूया आपण. या 4 गोष्टी माहीत झाल्यानंतर आता आपल्याला मेन प्रश्न आहे की आपण टेन्स सुरू करतोय. आता मित्रांनो, टेन्स सुरू करत असताना पहिला प्रश्न, किती टेन्स आहेत इंग्लिशमध्ये किंवा कोणत्याही भाषेमध्ये किती काळ असतात? तर तुम्हाला माहिती आहे 3च काळ आहेत. जो होऊन गेलेला असतो तो एक काळ, जो चालू आहे तो एक काळ आणि जो येणार आहे तो एक काळ. किती झाले? 3 काळ. मग जो चालू आता जो सध्या चालू आहे त्याला काय म्हणतो आपण? वर्तमान काळ. काय म्हणतो? वर्तमान काळ. माहिती आहे सगळ्यांना, हे सगळ्यात सोपं आहे. दुसरा काळ कोणता आहे? जो की होऊन गेला, त्याला काय म्हणायचं? बरोबर आहे, सगळ्यांना माहीत आहे. भूतकाळ, पास्ट टेन्स, त्याला आपण काय म्हणतो? पास्ट टेन्सला भूतकाळ म्हणतो. जो होऊन गेला त्याला भूतकाळ म्हणतो. आणि जो येणार आहे, ज्या ॲक्शन पुढे नंतर घडणार आहेत त्याला काय म्हणतो आपण? भविष्यकाळ म्हणतो. काय म्हणतो? भविष्यकाळ म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला फ्युचर टेन्स म्हणतात. वर्तमान काळाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? प्रेझेंट टेन्स म्हणतात. भूतकाळाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पास्ट टेन्स म्हणतात. मग बेसिक एक प्रश्न लक्षात ठेवायचा टेन्स शिकायच्या अगोदर की किती टेन्सेस आहेत, किती काळ आहेत? तर काळ 3 आहेत. लक्षात आलं? हे काळ वेळेनुसार असतात. कशानुसार असतात? टाईमनुसार असतात. लक्षात ठेवा, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. टाईमनुसार. जो आता चालू टाईम आहे तो प्रेझेंट टेन्स, जो होऊन गेला टाईम आहे तो पास्ट टेन्स आणि जो येणारा काळ आहे तो फ्युचर टेन्स. हे प्रत्येकाला पाठ झालं पाहिजे. आता पुढचा मुद्दा बघूया आपण की काळ तर 3 बघितले, टाईमनुसार काळ 3 बघितले. आता ॲक्शन किती आहेत बघा. ॲक्शन म्हणजे काय? क्रिया. क्रिया किती प्रकारच्या असतात? तर बघा मित्रो, क्रिया 4 प्रकारच्या असतात. तो कोणत्या? सिंपल ॲक्शन, मराठीत आपण तिला साधी क्रिया म्हणतो. दुसरी आहे कंटिन्युअस ॲक्शन, मराठीत आपण तिला चालू क्रिया म्हणतो. तिसरी आहे परफेक्ट ॲक्शन, आपण तिला पूर्ण क्रिया म्हणतो. आणि चौथी आहे परफेक्ट कंटिन्युअस ॲक्शन, त्याला आपण काय म्हणतो? चालू पूर्ण क्रिया म्हणतो. 4 क्रिया असतात. लक्षात ठेवा. टेन्स 3 आहेत आणि ॲक्शन किती आहेत? 4 आहेत. टेन्स हे टाईमनुसार असतात आणि ह्या क्रिया त्यांची स्थिती कशी आहे त्यानुसार असतात. आता ह्याला सिंपल का म्हणायचं? याच्यामध्ये साधी क्रिया आहे. तुषार पळतो, मग त्याची क्रिया चालू आहे का पूर्ण आहे काही कळत नाही. एक सवयीचा भाग सारखा याचा वापर करतात. इथं बघा, कंटिन्युअस म्हणजे चालू, ही पळत आहे, तुषार पळत आहे म्हणजे आता ॲक्शन चालू आहे म्हणून याला कंटिन्युअस म्हणायचं. इथं बघा, पळाला, ही ॲक्शन होऊन गेलेली आहे, पूर्ण झालेली आहे म्हणून तिला परफेक्ट ॲक्शन म्हणायचं. लक्षात आलं? आणि इथं बघा, परफेक्ट कंटिन्युअस, इथं 2 शब्द आहेत, परफेक्ट कंटिन्युअस. हे कंटिन्युअसचा आणि परफेक्टची मिळून ॲक्शन बनलेली असते, या दोघांची मिळून बनलेली असते. बघा, पळत चालू आहे आणि पळत आलेला पूर्ण आहे, म्हणजे चालू पण आहे आणि पूर्ण पण आहे. जसं की मी सकाळपासून शिकवत आलेलो आहे, म्हणजे मी ॲक्शन पण माझी सकाळपासून शिकवायची झालेली आहे आणि आता पण ती चालू आहे. अशा वेळेस काय करतो आपण? परफेक्ट कंटिन्युअस ॲक्शन वापरतो. लक्षात आलं? आता 3 ॲक्शन आणि 3 टेन्स आणि 4 ॲक्शन यानुसार टेन्सचे काय करतात? 12 प्रकार पडतात. कसे पडतात तर पुढं बघूया आता. तर अशा प्रकारे टेन्सचे 12 प्रकार होतात. कसे 12 प्रकार होतात बघा. प्रेझेंट टेन्स, ज्या पहिला जो काळ आहे आपला प्रेझेंट टेन्स, जो टाईमनुसार आहे, त्याच्यामध्ये 4 ॲक्शन गृहीत धरायच्या. त्याच्यामध्ये सिंपल ॲक्शन जसं की तुषार पळतो, कंटिन्युअस ॲक्शन तुषार पळत आहे, परफेक्ट ॲक्शन तुषार पळाला आहे, क्रिया संपली. परफेक्ट कंटिन्युअस तुषार पळत आलेला आहे. इथं बघा, हे 4ही जे ॲक्शन आहेत ह्या वर्तमान काळामध्ये आहेत. 4ही पण कसं? पळतो म्हणजे आता चालू आहे क्रिया, पळत आहे म्हणजेच वर्तमान काळ, पळाला म्हणजे जस्ट कंप्लीट झाली ॲक्शन म्हणून ही वर्तमान काळातलीच पूर्ण झालेली क्रिया आहे म्हणजे. आणि पळत आलेला आहे म्हणजेच ही वर्तमान काळातलीच आहे, परंतु अगोदर पण क्रिया चालू होती, आता पण चालू आहे, काहीशी संपलेली आहे. अशा वेळेस अशी क्रिया वापरतो. म्हणून हे आहे काय सांगते? टेन्स सांगते. लक्षात ठेवा, आहे काय सांगते? टेन्स सांगतोय म्हणजे टाईम सांगतोय. तर टाईम तो आत्ताच आहे आणि पळत
पळतो, पळाला, पळत आलेला, हे काय सांगतात? ॲक्शन सांगतात की सिंपल आहेत का, कंटिन्युअस आहेत का, परफेक्ट आहेत. म्हणजे प्रेझेंटमध्ये किती ॲक्शन झाल्या? प्रेझेंटमध्ये झाल्या 4 ॲक्शन. तशाच पास्टमध्ये पण आहेत. बघा, तुषार पळाला म्हणजे ही ॲक्शन भूतकाळात होऊन गेलेली. तुषार पळत होता ही पण ॲक्शन भूतकाळात होऊन गेलेली. तुषार पळाला होता ही पण ॲक्शन भूतकाळामध्ये होऊन गेलेली, ही भूतकाळामध्ये चालू होती. आणि पळत आलेला होता ही ॲक्शन भूतकाळामध्ये चालू होती, आणि जेव्हा बोलत होता तेव्हा चालू होती, आणि जेव्हा बोलण्याच्या अगोदर ती काही संपलेली होती आणि काही चालू पण होती. अशा 8 ॲक्शन झाल्या आता. म्हणजे ते 2 टेन्समध्ये मिळून 8 ॲक्शन. फ्युचरमध्ये पण 4 ॲक्शन आहेत. सिंपल फ्युचर, कंटिन्युअस फ्युचर, परफेक्ट फ्युचर आणि परफेक्ट कंटिन्युअस. तुषार पळेल, तुषार पळत असेल, तुषार पळाला असेल आणि तुषार पळत आलेला असेल. तर इथं बघा, पळाला सगळीकडे कॉमन आहे. इथं पळाला, इथं पळत पण सगळीकडे कॉमन आहे, आणि इथं पळत आलेला पण सगळीकडे कॉमन आहे का नाही? इथं काळानुसार हे होत आहे, होता, असेल हे बदलायला लागले. इथं पण काळानुसार आहे, होता हे बदलायला लागलेले आहे ना. तर यावरून लक्षात ठेवा की 12 टेन्सेस कसे तयार होतात, 12 टेन्स कसे तयार होतात, 12 प्रकारचे वाक्य कसे तयार होतात. तर 3 काळामध्ये 4 ॲक्शन्स म्हणून 12 काळ तयार होतात. आता लक्षात आलं? 12 काळ समजले कसे तयार झाले. आता आपण बघूया, सविस्तर समजून घेऊया की हे जे काळ असतात या काळामध्ये वाक्य आता कसे तयार करायचे. तर तयार करण्याच्या अगोदर बघा, आपण पहिल्यांदा बघूया प्रेझेंटमधला सिंपल बघूया 1 नंबर. तर याचं स्ट्रक्चर काय असतं नीट बघा. अशा वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट येतो. काय येतो? सब्जेक्ट येतो. आणि त्यानंतर काय होतं, जे क्रियापद असतं, मगाशी तुम्हाला सांगितलं प्ले, प्लेड, प्लेड, प्लेईंग. तर अशा वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप येतं सिंपलमध्ये. हे झालं. आणि हे RPS म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटन्स. नंतर इतर शिल्लक वाक्य. हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर. आता हेच स्ट्रक्चर सिंपल पास्टमध्ये गेलं तर काही चेंज होत नाही. काय चेंज होतं? फक्त इथं V1च्या ऐवजी V2 घेतलेलं आहे. काय केलं आहे? V2. जसं इथं क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं. कोणत्या ठिकाणी? या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं. आणि फ्युचर टेन्समध्ये काय घ्यायचं? क्रियापदाचं पहिलं रूपच घ्यायचं, परंतु शाल आणि विल त्याच्या अगोदर वापरलं पाहिजे. हे झाले सिंपल टेन्सचे स्ट्रक्चर. या ठिकाणी आपल्याला पाठ पाहिजेत प्रत्येकाला. आता सिंपल टेन्सचे स्ट्रक्चर लक्षात कसे ठेवायचे? तर V1 किंवा V2 आलं तर म्हणायचं सिंपल टेन्सचे स्ट्रक्चर आहेत. S+V1 आलं की सिंपल प्रेझेंट टेन्स. लक्षात ठेवा. S+V2 आलं की सिंपल पास्ट टेन्स, आणि S+ शाल ऑब्लिक विल आणि नंतर V1 आलं की म्हणायचं फ्युचर टेन्स. फार सोपं आहे मित्र, लक्षात तुम्ही ठेवू शकता. आता कंटिन्युअसचं जे स्ट्रक्चर आहे ते प्रेझेंटमधले, पास्टमधले आणि फ्युचरमधले लक्षात ठेवणं फार सोपं आहे मित्र. कसं? बघा, सब्जेक्ट तर कॉमन आहे सगळीकडे. बघा, तिन्ही ठिकाणी. मग सहाय्यकारी क्रियापदं कोणचे आहेत? हे बघा, सहाय्यकारी क्रियापदं टू बीचे आहेत. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की टू बीचे 7 आहेत. वर्तमान काळात कोणते आहेत? एम, इज, आर. हे बघितलं ना आपण. तर हे जेव्हा एम, इज, आर येतील आणि क्रियापदाचं चौथं रूप येईल, जसं प्लेचं चौथं रूप कोणतं आहे? प्लेईंग. म्हणून एम, इज, आर आलं आणि क्रियापदाचं चौथं रूप आलं, क्रियापदाला ING लागलं की म्हणायचं कंटिन्युअस टेन्स आहे. एम, इज, आर आलं की वर्तमान काळ समजायचं. इथं टू बीचं भूतकाळामध्ये वॉज, वेअर आलं की आणि क्रियापदाचं चौथं रूप आलं की म्हणायचं पास्ट टेन्स आहे, कंटिन्युअस पास्ट टेन्स. आणि भविष्यकाळामध्ये कंटिन्युअसमध्ये शॅल बी, विल बी. मगाशीच मी सांगितलं आहे की टू बीचे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत ते शॅल बी, विल बी असतात. शॅल बी, विल बी आलं आणि क्रियापदाचं चौथं रूप जर आलं, क्रियापदाचं चौथं रूप आलं तर समजायचं की तो फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे, कंटिन्युअस फ्युचर टेन्स आहे. म्हणून या ठिकाणी आता लक्षात कसं ठेवायचं, हे सूत्र पाठ कसं करायचं? टू बीचे सहाय्यकारी क्रियापदं सब्जेक्टच्या नंतर आणि मुख्य क्रियापदाचं चौथं रूप असं समजलं की म्हणायचं हे कंटिन्युअस टेन्स आहे. एम, इज, आर आलं की प्रेझेंट, वाज, वेअर आलं की पास्ट टेन्स आणि शॅल बी, विल बी आलं की फ्युचर टेन्स. मेन व्हर्ब जे V4 आहे ते कॉमन आहे, लक्षात ठेवा. आता आपण पाहूया परफेक्ट टेन्स. बघूया परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर कसं असतात आणि लक्षात कसे ठेवायचे. फार छोट्या छोट्या ट्रिक आहेत, सोप्या सोप्या ट्रिक आहेत.
परफेक्ट टेन्समध्ये सगळीकडे सब्जेक्ट कॉमन आहे बघा, इथं सब्जेक्ट कॉमन आहे, सगळीकडे सब्जेक्ट कॉमन आहे. मग सहाय्यकारी क्रियापद सब्जेक्टच्या नंतर कोणत्याही वाक्यामध्ये इंग्रजीमध्ये काय येतात, सहाय्यकारी क्रियापद येतात. इथं सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे बघा नीट, मी पेनाचा कलर चेंज करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं सहाय्यकारी क्रियापद कोणते येतं, इथं नीट बघा, टू हॅवचे आहेत. मग टू हॅवचं वर्तमान काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे, हॅव, हॅज. आणि क्रियापदाचं तिसरं रूप कोणतं आहे, प्लेचं तिसरं रूप काय होईल, प्लेड. मग हॅव, हॅज अधिक प्लेड आलं की म्हणायचं परफेक्ट टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट. भूतकाळामध्ये ह्याचं काय, हॅड आहे, हॅड प्लस V3 आलं की म्हणायचं पास्ट परफेक्ट म्हणायचं. आणि टू हॅवचं भविष्यकाळामध्ये कोणतं आपण सुरुवातीला बघितलं, शॅल हॅव, विल हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप आलं की म्हणायचं परफेक्ट फ्युचर टेन्स आहे. जसं की शॅल हॅव, विल हॅव प्लेड, शॅल हॅव प्लेड, विल हॅव प्लेड असं स्ट्रक्चर या ठिकाणी येऊ शकतं. आता आपण शेवटचं स्ट्रक्चर बघूया, परफेक्ट कंटिन्युअसचं. परफेक्ट कंटिन्युअस स्ट्रक्चर लक्षात ठेवणं फार सोपं आहे. कसं सोपं आहे, याच्यामध्ये बीन येतं बघा सगळीकडे, आलंय का बीन, ओके. आणि सहाय्यकारी क्रियापद परत जसेच परफेक्ट टेन्ससारखे सहाय्यकारी क्रियापद हॅव, हॅज वर्तमान काळात, हॅड भूतकाळात आणि शॅल हॅव, विल हॅव भविष्यकाळामध्ये येतात. आणि क्रियापदाचं चौथं रूप येतं, क्रियापदाचं चौथं रूप येतं है ना. तर असे 12 सूत्र तुम्हाला या ठिकाणी मित्र पाठ करून घ्यायचे. वाटलंच तर तुम्ही ह्या सूत्रांचं काय करा, या सूत्रांचं तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सगळे सूत्र पाठ करून ठेवा, मग तुम्हाला हे सहजपणे करता येईल. आता आपले सूत्र झालं, मराठीतले वाक्य बघितले आपण. आता आपण काय करूया, या ठिकाणी त्याचे वाक्य तयार करूया की 12 टेन्समध्ये वाक्य कसे तयार करायचे. आता बघा, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सुरुवातीला आपण बघितलं होतं की तुषार पळतो, त्याचं स्ट्रक्चर बघितलं आपण. तर ते इंग्लिशमध्ये कसं होईल, तुषार हा सब्जेक्ट घेतला आणि रन्स हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे ना. मग सब्जेक्ट प्लस V1 घेतलं आपण, बरोबर आहे, सब्जेक्ट प्लस V1. RPS म्हणजे इतर वाक्य शिल्लक वाक्य, जसं की तुषार रन्स ऑन द ग्राउंड, हे ऑन द ग्राउंड आपण काय केलंय, RPS म्हणजे शिल्लक वाक्य असं घेतलेलं आहे. आता रन्सला यस का प्रत्यय लागला, तर तुम्हाला सांगतो, सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल आणि थर्ड पर्सन असेल तर क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लागतो. हा नियम लक्षात ठेवा. हे झालं प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट झालं. सिंपल पास्टमध्ये काय केलंय, तुषार सब्जेक्ट घेतला, तुषार सब्जेक्ट घेतला आणि क्रियापदाचं दुसरं रूप घेतलं. बघा, तुषार रॅन, हे रॅन काय आहे, रनचं दुसरं रूप आहे, म्हणून हे वाक्य झालं सिंपल पास्ट टेन्समध्ये, तुषार रॅन. आता सिंपल फ्युचर टेन्स बघा, हा सिंपल फ्युचर टेन्स आहे. सिंपल फ्युचर टेन्समध्ये काय येतं, सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस V1 प्लस RPS. बघा, तुषार हा सब्जेक्ट घेतला, तुषार नंतर विल येईल, कारण शॅल फक्त आय आणि वी नंतर येतं, म्हणून तुषार विल रन हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. तुषार विल रन हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये केलेलं आहे, तुषार विल रन. लक्षात आलं, सिंपलचे 3 आपल्याला वाक्य आपण केलेले आहेत. आता बघूया आपण कंटिन्युअसचे 3 वाक्य. तुम्हाला मगाशी सांगितलं की कंटिन्युअसमध्ये सब्जेक्ट हा तुषार जर घेतला असेल तर सहाय्यकारी क्रियापद कोणचं येईल, टू बीचं येईल. कोणतं येईल, टू बीचं. मग वर्तमान काळामध्ये टू बीचं सहाय्यकारी क्रियापद मगाशी तुम्हाला सांगितलं एम इज आर आहे. इथं तुषारमुळे आपल्याला इज वापरावं लागेल. एम कधी वापरायचं, आयच्या नंतर वापरायचं. आर कधी वापरायचं, अनेक वचन असेल तर वापरायचं. तुषार हा एक वचन आहे म्हणून इथं इज वापरलं. आणि हे जे क्रियापद आहे या क्रियापदाचं चौथं रूप वापरलं आहे, V4 वापरलं आहे. ING म्हणजे V4. म्हणून कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये या स्ट्रक्चरनुसार आपण हे वाक्य केलेलं आहे. मित्र, काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला लिहा, तुमच्या अडचणी मी नंतर देखील सॉल्व करेन. हा व्हिडिओ पूर्ण बघा, लक्ष देऊन बघा, तुम्हाला नक्कीच पूर्ण टेन्स आज या ठिकाणी समजणार आहे. हे झालं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आता कंटिन्युअस पास्ट टेन्स बघा. कंटिन्युअस पास्ट टेन्स हे स्ट्रक्चर जरूर तुमचं पाठ होणं गरजेचं आहे मित्र. मग कंटिन्युअस पास्ट भूतकाळामध्ये टू बीचे सहाय्यकारी क्रियापद कोणते, वाज आहे किंवा वेर आहे. आपण इथं वाज का घेतलं, कारण तुषार एक वचनी आहे, सिंग्युलर आहे, म्हणून वाज घेतलं. तुषार वॉज रनिंग, आणि रनिंग काय आहे, क्रियापदाचं चौथं रूप आहे. मग वेअर कधी घ्यायचं होतं, जर इथं सब्जेक्ट प्लुरल असता, जसं की पीपल असतं, तर आपल्याला पीपल वेअर रनिंग करावं लागलं असतं. लक्षात आलं, याचा काय अर्थ झाला, मग तुषार पळत आहे.
आता पाहूया कंटिन्युअस फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर आपण बघितलं होतं, हे स्ट्रक्चर आहे. त्याचं वाक्य काय आलं, तुषार हा सब्जेक्ट आहे, विल बी हे सहाय्यकारी क्रियापद आहे. शाल बी का नाही घेतलं, मगाशी सांगितलं की आय आणि वीच्या नंतरच शाल बी घ्यायचं, विल बी सगळ्या सब्जेक्ट नंतर घ्यायचं. म्हणून तुषार विल बी रनिंग म्हणजेच तुषार पळत असेल. इथं मित्र हो आहे झाले, इथं असेल पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, असेल. याचं काय मिनिंग झाला मग, तुषार पळत असेल. लक्षात ठेवा, अशा प्रकारे आपण हे जे टेन्स आहेत त्या टेन्सच्या मराठी वाक्य आपल्याला करता यायला लागले, त्याचं स्ट्रक्चर जर पाठ झाले तर इंग्लिश वाक्य आपण फार सिंपल पद्धतीने, सोप्या पद्धतीने करू शकतो. आता बघूया आपण तिसरा जो ॲक्शन आहे, तिसरा जो प्रकार आहे टेन्सचा, परफेक्ट टेन्स. आपण 6 टेन्स बघितले आता, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस फ्युचर बघितलं. आता आपण पाहूया परफेक्ट प्रेझेंट किंवा प्रेझेंट परफेक्ट बघूया. तर याच्यामध्ये ॲक्शन कशा असतात, होऊन गेलेले असतात. वर्तमान काळामध्ये नुकतीच ॲक्शन होऊन गेलेले आहे. तुषार पळाला आहे, काही वेळेपूर्वी पळाला आहे, ॲक्शन संपलेली आहे. म्हणून यासाठी हे स्ट्रक्चर आपण बघितलं होतं की सहाय्यकारी क्रियापद काय करायचं, हॅव किंवा हॅज वापरायचं, हॅव किंवा हॅज वापरायचं आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं. रन जे आहे हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. पहिलं रूप पण रनच आहे, दुसरं रूप रॅन आहे, तिसरं रूप रन आहे. मग तुषार हा सिंग्युलर असल्यामुळे, सब्जेक्ट एकवचनी असल्यामुळे एकवचनी सब्जेक्ट नंतर हॅज घ्यायचं आणि हॅव अनेकवचनी नंतर घ्यायचं, आय नंतर घ्यायचं, यू नंतर घ्यायचं. हॅवचे आणि हॅजचे नियम मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. हे लक्षात आलं स्ट्रक्चर. आता आपण बघूया परफेक्ट पास्ट टेन्स. परफेक्ट पास्ट टेन्सचं पण स्ट्रक्चर हे जर पाठ केलं तर तुम्हाला नक्कीच हे वाक्य तुम्हाला करता येईल. तुषार हॅड रन, सब्जेक्ट हा काय आहे, सिंग्युलर आहे. हॅड इथं एकच सहाय्यकारी क्रियापद आहे, भूतकाळामध्ये हॅड एकच आहे. म्हणून सिंग्युलर जरी असलं, प्लुरल जरी असलं तर आपल्याला हॅडच वापरावं लागेल. आणि रन काय आहे, क्रियापदाचं तिसरं रूप आहे. लक्षात आलं. मग इथं कॉमन कोणती गोष्ट आहे तर हॅव, हॅज, हॅड, शाल हॅव, विल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद आहेत आणि क्रियापदाचे तिसरं रूप हे ह्याच्यामध्ये सिमिलरिटी आहे. लक्षात येत आहे. आता बघा, आता आपण बघूया परफेक्ट फ्युचर टेन्स बघूया. परफेक्ट फ्युचर टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्सचं जर तुम्हाला स्ट्रक्चर जर पाठ झालं, शाल हॅव, विल हॅव, टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद आहेत आणि क्रियापदाचं तिसरं रूप. तर बघा, तुषार विल हॅव रन, तुषार पळाला असेल. इथं पण आहे झालं मित्र, असेल पाहिजे होतं, असेल, गडबडीमध्ये विसरलं ते, असेल. इथं पण असेल पाहिजे होतं. इथं होता पाहिजे होतं, इथं होता पाहिजे होतं, गडबडीमध्ये झालं हे. इथं पळाला पाहिजे होतं, सॉरी, एवढे हे चुका झालेल्या आहेत. आणि पळत आलेला होता, इथं होता पाहिजे होतं. आता या ठिकाणी बघा, हे स्ट्रक्चर चालू आहे आपलं. तुषार पळाला असेल, तर तुषार पळाला असेल हे जे स्ट्रक्चर आपण बघितलं तर तुषार विल हॅव रन. इथं शाल हॅव का घ्यायचं नाही तर शाल हॅव तुम्हाला सांगितलं की आय आणि वी नंतर वापरायचं. तुषार विल हॅव रन म्हणजे तुषार पळालेला असेल. लक्षात येत आहे. आता बघूया आपण तुषार, इथं पण असेल, हे पण चुकलेलं आहे मित्र, हो, गडबडीत झालेलं आहे. तुषार पळेल, तुषार पळेल हे पण. तर तुषार विल हॅव रन हे जे वाक्य आहे हे वाक्य आपल्याला या ठिकाणी कसं होईल. आता आपण शेवटचं बघूया, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कोणचा, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर इथं परफेक्ट आहे, हा परफेक्ट झाला आणि हा कंटिन्युअस आहे, म्हणून दोन्ही टेन्सचं मिक्सर आहे याच्यामध्ये. इथं बघा, हॅव इथून घेतले, व्ही फोर इथून घेतले, हे बीन जे आहे टू बीचं तिसरं रूप आहे ते इथून घेतलं है ना. म्हणून दोन्ही टेन्सचं याच्यामध्ये मिक्सर आहे आणि हे बी जे आहे ते इथून घेतलं, म्हणजे या दोन्ही टेन्सचं मिक्स याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणून बीन आलं की समजायचं परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स समजायचा. इथं बघा, तुषार हॅज बीन रनिंग, तुषार हा सिंग्युलर असल्यामुळे हॅज घेतलं, बीन या टेन्समध्ये बीन येतच आणि क्रियापदाचं चौथं रूप घेतलं. तुषार हॅज बीन रनिंग म्हणजे तुषार पळत आलेला आहे, तुषार पळत आलेला आहे.
तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, फक्त बीन लक्षात ठेवायचं आहे आणि सहाय्यकारी क्रियापद टू हॅवचं येतं, हॅव किंवा हॅज, आणि बीन हे नंतर येतं आणि मुख्य क्रियापदाचं चौथं रूप येतं. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता भूतकाळामध्ये तुषार पळत आलेला होता, तुषार पळत आलेला होता. या ठिकाणी पण काय आहे, सहाय्यकारी क्रियापद टू हॅवचं आहे, नंतर बीन आहे आणि क्रियापदाचं चौथं रूप आहे, क्रियापदाचं चौथं रूप आहे. बघा, तुषार सब्जेक्ट घेतला, हॅड हे भूतकाळात असल्यामुळे भूतकाळामध्ये एकच आहे आणि बीन या ठिकाणी घ्यायचंच आणि क्रियापदाचं चौथं रूप, म्हणून तुषार हॅड बीन रनिंग म्हणजे तुषार पळत आलेला होता. आता शेवटचं बघूया, याचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा. शेवटचं जे आहे परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स, या ठिकाणी फ्युचर असल्यामुळे जे टू हॅवचे फ्युचरचे सहाय्यकारी क्रियापद कोणते आहेत, शॅल हॅव, विल हॅव. मग आपण इथे शॅल हॅव घेतलं, बीन तर सगळ्यामध्ये कॉमन आलेलं आहे, कॉमन आपल्याला घ्यावंच लागलं आणि क्रियापदाचं चौथं रूप, म्हणून सब्जेक्ट तुषार, विल हॅव सहाय्यकारी क्रियापद, बीन घ्यायचंच आहे आपल्याला परफेक्ट कंटिन्युअसमध्ये आणि रनिंग क्रियापदाचं चौथं रूप. तुषार विल हॅव बीन रनिंग म्हणजे तुषार पळत आलेला असेल. तर असे मित्र हो, या ठिकाणी आपण 12 टेन्स बघितलेले आहेत. हे जर 12 टेन्स तुम्ही त्यांचे स्ट्रक्चर, त्यांचा मराठीतले अर्थ आणि त्यांचे इंग्लिशमधले वाक्य, या 3 गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर एका पूर्ण व्हिडिओमध्ये आपण हे सगळं स्ट्रक्चर समजून घेतलेलं आहे. काही अडचण जर तुम्हाला आली असेल तर नक्कीच मला या ठिकाणी विचारा, कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, किंवा जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा जास्त माहिती पाहिजे असेल तर आपलं व्हॉट्सअपचं चॅनल पण आहे, त्याची मी लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये पण देईन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. जर आपल्या मित्रांना जर पाठवायचं असेल तर शेअर करा, सगळ्यांना पाठवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, कॉमेंट करायला मात्र विसरू नका. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.